त्यानंतर इथं आगमन झालंय मधुकर पाटील काकांचं. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. माझी पोलीस पाटील आहेत या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि आज त्यांचं क्रिकेटवरती प्रेम पाहायला मिळतोय आणि खरं तर या स्पर्धेला काकांची उपस्थिती लाभली गेली आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर सरसे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पंचांचं ग्रिल सिग्नल पडला जातोय. सामन्याला सुरुवात सेकंड राऊंडची दुसरी लढत पाहायला मिळते. पहिलाच बॉल भिरकावला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. तिथून अप्रतिम झेल टिपला जातोय. महत्वाचा ट्रम्प कार्ड ज्या खेळाडूसाठी जाळा रचला होता तो फलंदाज तंबूच्या आसराला पाहायला मिळाला. इथून पहिला धक्का बसतोय. फलंदाज बाद होईल. वल्लभ बॅक टू द डगआउट. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल पुन्हा एकदा भिरकावला जातोय. बॉलला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. ठप द पार. षटकार. धावा मिळतील 6 आणि या 6च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाखलवरती पाहायला मिळतील 7 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. हॅलो. ओके अजून ना अजून थोडासा करा. हॅलो. तू बघा लाईव्ह कसं येत आवाज तुझा. हॅलो माईक चेक 1 2 3 4 चेक. जेव्हा मॅच मध्ये आतापर्यंत पहिल्या बॉलवरती विकेट आणि दुसऱ्या बॉलवरती ठोकला जातोय. तिसऱ्या बॉलवरती षटकार ठोकला जातोय. अजून एक फटका भरपूर चांगला पाहायला मिळतो. गॅप सिलेक्शन मध्ये ट्रॅव्हल केला जातोय. फटका जाईल वन बॉल सीमा पार. चौकार. धावा मिळतील 4. या 4च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 11 धावा 10 फलकावरती पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते फलंदाज केतनच्या बॅट मधना. खरं तर एक विकेट बाद झाला होता वल्लभ. त्याच्यानंतर पुन्हा जबाबदारी केतन आणि नितीन या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सेकंड राऊंडची दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही टीम एकाच ताकदीच्या आहेत. त्याच्यामुळे भरपूर चांगला खेळ पाहायला मिळेल याच्यामध्ये नो डाऊट असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल. त्याच्यावरती आक्रमण. लांब लचक बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार. आलाही षटकार. धावा मिळतील 6 आणि या 6च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 17 धावा 10 फलकावरती पाहायला मिळते. सध्या केतन मैदानाच्या आतमध्ये दादागिरी पाहायला मिळते कारण 3 बॉल खेळला जातो आणि 3ही बॉलवरती मोठे प्रहार केले जातात. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती षटकार. म्हणजे 3 बॉल खेळला गेला आणि 3ही बॉलवरती मोठे प्रहार पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या षटकातला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा बॉल गुडलेस वरती अडलला गेला जातोय. टप्पा पडल्यानंतर इथून बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटक क्रमांक इथं संपलं जात आहे पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या दाखल लागल्या जात आहे 17 धावा. जेवढ्या धावा जास्ती येणार तेवढ्या धावा पुढच्या इनिंगमध्ये जरूर चेसिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील.
का समोरची टीम म्हटली तर तलपेवाडी टीम आहे आणि त्या टीमकडे बॅटिंग लाईन भरपूर चांगली आहे, कारण पहिल्या मॅचमध्ये मी त्या टीमचा खेळ पाहायला गेलाय आणि भरपूर चांगली अपेक्षा त्या टीमकडे देखील असू शकते. परंतु इथं क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत सातत्यानं पाहिली जाते आणि इथून वैयक्तिक संघाचं दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल गॅपमध्ये बोलला ढकलला जातो, क्षेत्ररक्षक आहे तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथून एक धाव जरूर पाहायला मिळते. एका धावीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. धावसंख्या दाफडकीवरती लागल्या जाते 18 धावा, म्हणजे चांगली रणसंख्या सध्या पाहायला मिळते, कारण मॅच म्हटली तर करो या मरो परिस्थिती आहे. दोन्ही टीमला चांगला खेळ करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि दोन्हीपैकी एक संघ घरचा रस्ता पकडेल. तो कुठला संघ असेल काही क्षणामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गुलदस्त यार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक होते. वा भाई वा, काय फटका मारला जातोय. शॉर्ट पीस बॉल त्याच्यावरती केलं आक्रमण आणि बोलला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे टप द पार. षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्येत बदल, धावसंख्या दाखल करते 24 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. फलंदाज ज्या खेळाडूचा बोलबाला या मॅच मध्ये राहिला जातोय केतन ऑन फायर. छोटा पॅक बडा धमाका, त्याचं प्रत्युत्तर जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, फटका भरपूर चांगला, गॅप भरपूर मोठी, बॉल थांबणार नाही, बॉल चाललाय. 2 बॉम्ब सीमा पार. चौकार. धाव मिळतील 4. या 4च्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या दाखल करते पाहायला मिळतील 28 धावा. दुसरं षटक चालू आहे. 3 बॉलचा खेळ संपला नाही, अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असेल. अशी जर बॅटिंग झाली तर मग धावसंख्या भरपूर चांगली पाहायला मिळेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मिचकरवाडी टीम, कारण त्याही टीमकडे खेळ भरपूर चांगला आहे, तर दुसरीकडे तलपेवाडी टीमकडे देखील कमी नाही आहे. पुढच्या इनिंगमध्ये त्यांचाही जल्लोष आपल्याला या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळेल. परंतु इथून जे होणारे खरं तर जो खेळ असणार आहे त्याच्यामध्ये कमबॅक आणि कमबॅक करणं दोन्ही टीमला फार महत्त्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. गोरख पुन्हा एकदा पहा, स्लो पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतात. टप्पा पडल्यानंतर थोडंसं फलंदाज जागेवरती थांबवण्याचं काम केलं गेलंय आणि इथून कुठे का होईना प्रयत्न जरूर गोलंदाजाकडनं गोरखच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चौथा बॉल डॉट फेकला जातोय. पहिल्या बॉलवरती एक धाव जरूर पाहायला मिळाली होती, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि तिसऱ्या बॉलवरती चौकार आलाय आणि इथून थोडंसं कमबॅक गोरख ह्या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्रॉस झाला, फटका भरपूर चांगला आहे, बॉलला पाठवला जातोय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. फ्लॅट 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 6. 5व्या बॉलवरती आक्रमण केला जातोय. काय फलंदाजी केतनने केली या मॅच मध्ये, अप्रतिम. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत बदल, धावसंख्या 34 धावा सध्या दाफडकीवरती पाहायला मिळतात, कारण जेवढ्या धावा येणार तेवढी पुढच्या इनिंग मध्ये देखील मॅच भरपूर चांगली पाहायला मिळणार आहे ही मॅच. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, परंतु अप्रतिम जेल ठिपला जातोय. कदाचित मी म्हणेन तर हा जेल सुटला असता, परंतु खरं तर क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं पाहिजे. अप्रतिम जेल टिपला जातो. इथून धक्का क्रमांक लागेल दुसरा. फलंदाज बाद होईल केतन. बॅक टू द डग आउट. आतापर्यंत 12 बॉलचा खेळ संपला जातो आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर 34 धावा सध्या दाफडकीवरती पाहायला मिळत आहे. आता 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पाहायचं येणारे 6 बॉल मध्ये कुठपर्यंत बॅटिंग करेल टीम. बॅटिंग करत असताना मिचकरवाडी टीम हे जरूर येणारे 6 बॉल मध्ये पाहायला मिळेल. या 6 बॉल मध्ये आता प्रत्येक खेळाडूला तुटून पडवणं हे फार महत्त्वाचं असणार आहे, कारण शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. सेकंड राऊंडचे आपण जर विचार केला तर 3-3 षटकांचे मॅचेस खेळवले जातात आणि भरपूर चांगला खेळ सध्या पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेंद्र जातोय. 4थ्या क्रमांकावरती या खेळाडूला आपल्याला पाहायला मिळालाय आणि वैयक्तिक तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सदनला पाहतोय. 3ऱ्या क्रमांकावरती गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते. सदनला आता इथून जास्तीत जास्त डॉट बॉल काढणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा पहिलाच बॉल सदनवरती हल्ला चढवला जातोय. स्ट्रेट अप मध्ये बॉलला फेकला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार. षटकार. धावा मिळतील 6 आणि या 6च्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 40 धावा सध्या दाफडकीवरती पाहायला मिळायचा. बॉल द्यायचा लगेच मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल ठोकला गेलाय
प्रॉपर बॅटच्या मधोमध पकडला आणि बॉलला फेकून दिलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार. षटकार 40 धावा सध्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी. अजून जर येणाऱ्या 5 बॉलमध्ये जर अशी बॅटिंग जर झाली तर धावसंख्या मेस्करवाडी टीमची अप्रतिम पाहायला मिळेल. दुसरा बॅटची एनर्जी लागली जाते, फटका फसला जातोय, क्षेत्ररक्षक आहे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट केली जाते. चांगली रनिंग 2 धावा मिळालेत. या दोनच्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 42 धावा दाफलकीवरती पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग, मोठा फटका आल्यानंतर थोडासा सिंगल डबलला प्राधान्य देण्याचं काम करता हे दोन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नितीन आहे सध्या स्ट्राईक होते, त्याच्या बॅटमधनं जरूर पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला गेलाय आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 2 धावा पाहायला मिळतात. 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता, फुटवरचा वापर जरूर पाहायला मिळाला या टप्प्यावरती. जसा टप्पा फेकला गेला तिथून थोडासा चेंडू खाली आपल्याला पाहायला मिळाला होता आणि इथून बॅट्समन बॉलचा काही संपर्क नाहीये. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. इथून डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ संपला जातोय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. क्या बात आहे, हा टप्पा अप्रतिम. दांडे गोल केली जाते, विकेटचं पतन तिलफळा चीट केला जातोय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय 3रा. नितीन बॅक टू द पॉवर लाईन. कारण या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा येणं फार महत्वाचं आहे. सध्या धावसंख्येचा आपण जर विचार केला तर 42 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथून काही बॉलचा खेळ बाकी असेल. मी तर म्हणेन 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 2 बॉलमध्ये एखादा विकेट करणं हे फार महत्वाचं असणार आहे बॅटिंग करत असताना मिस्करवाडी टीमला. उद्याचा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल, फायनल दिवस उद्याच्या दिवशी पाहायला मिळेल आणि उद्याच्या दिवशीमध्ये भरपूर प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला जरूर जोडले जातील आणि मान्यवरांचे देखील अलोठना गर्दी पाहायला मिळेल. कारण ही पहिला पर्व आहे आणि पहिल्या पर्वामध्ये जे भैरवनाथ क्रिकेट संघ कुमार आपण पाहिलं तर विकी देशमुख 11 माळेगाव आयोजित राष्ट्रवादी चषक आपल्याला पाहायला मिळतो 2026चा एक दमदार पर्व पाहायला मिळतो. आणि पहिल्या पर्वामध्ये आज खरं तर ह्या परिसरामध्ये मी तर म्हणेन जरी पारितोषिक कमी असला परंतु आयोजनाला मात्र अप्रतिम संधी मिळाली गेले. कारण भरपूर चांगलं आयोजन, आपण जो बाउंड्री लाईनचा पट्टा पाहतोय, भरपूर चांगला टेलिकास्ट, भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते. इथं काय घडलं जात आहे, कार्पेटच्या साईन बॉलला ट्रॅव्हल केला जातो, मिड विकेट बॉल साईल 2 शतरक्षकांच्या मधून आलाय चौकार. धावा मिळतील 4 आणि या 4च्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या दाफलकीवरती पाहायला मिळतील 46 धावा दाफलकीवरती पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग. शेवटचा बॉल या षटकातला आपल्याला पाहायला मिळेल टार्गेट सेट बॉल. पाहायचं या बॉलवरती काय घडलं. नवीन फलंदाज रवीचा बॅटमधला हा तडाखा पाहायला मिळाला होता 4 धावेनं. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल. शेवटचा बॉल वरती देखील काय घडलं जात आहे, बॅटची एनर्जी लागली जाते. पंचांचा बोट आकाशाकडे आहे. इथून होईल फलंदाज बाद रवी. षटक क्रमांक संपला जात आहे 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफलकीवरती पाहायला मिळतील 46 धावा. येणारे बॉल असतील 18 बॉलमध्ये 47 धावेची गरज पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना तलपेवाडी टीमला. सध्या स्क्रीनवरती आपण पाहतोय स्कोरबोर्ड. सध्या येणाऱ्या 18 बॉलमध्ये 47 धावांची गरज आहे. आता पुढच्या इनिंगमध्ये तलपेवाडी टीमला. तलपेवाडी टीमचा आपण जर विचार केला तर खूप लांबून प्रवास केला आज इथपर्यंत आणि खरं तर भरपूर चांगला खेळ पहिल्या मॅचमध्ये त्या टीमचा राहायला गेलाय. आता इथून करूया मरो परिस्थिती आहे दोन्ही टीमला. पाहायचे कुठला संघ भारी पडेल आणि कुठला संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल असेल. टीम मेचकरवाडी टीम ही टीम तळपेवाडी टीम एक काही क्षणामध्ये जरूर पाहायला मिळणार आहे.
त्याचनंतर इथं आगमन झालंय दिवो अगुले साहेब आणि त्याचनंतर त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय संजय मेस्कर साहेब. या दोन्ही मान्यवरांचं इथं आगमन झालं. मी विनंती करतो की यायचं आमच्या व्यासपीठावरती तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ग्रामपंचायत मोगरस शिपाई म्हणून कार्यरत असलेले एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की या व्यासपीठावरती तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आज वेळात वेळ काढून या स्पर्धेला तुम्ही भेट दिली गेली. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं स्वागत केलं जाईल. आज तुम्ही इथपर्यंत आले, या स्पर्धेला भेट दिली. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की व्यासपीठावरती या, तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे. जो काही निर्णय असेल ते लगेच कळवायचं आहे. कारण आज आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे, त्याच्यामुळे स्वतः खेळाडूला थोडंसं दुखापत आहे, त्याच्यामुळं समजून घेणे फार महत्त्वाचं आहे. कारण त्याला जास्ती प्रॉब्लेम होत असेल तर मग त्याला राहू द्या, तसं काय. परंतु आयोजकांचा निर्णय जो असेल त्या निर्णयाला मग तुम्हाला स्वीकारावं लागेल. कारण आज त्याच्या पायाला दुखापत असून सुद्धा तो मैदानाच्या आतमध्ये लढतो जातोय. आणि इथून खरं तर गावाच्या नावाने हा संघ उतरला गेलाय. आणि खरं तर हे क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. जरी पायाला लागलं तरी मी शूज घालण्याचा प्रयत्न करणार, परंतु आमच्या गावाचं जे नाव आहे ते पुढे नेण्याचा प्रयत्न जरूर त्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळेल. एक चांगला खेळाडू आहे, त्याच्याकडे बॅटिंग देखील आहे, बॉलिंग देखील आहे. आणि खरं तर त्यांना खेळणं हे मैदानाच्या आतमध्ये फार महत्त्वाचं असणार आहे. संजू मेस्कर साहेबांचं इथं मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो कॅमेरामॅनने की फोकस करायचे, जिथे आपला टॉर्च बॉक्स पाहायला मिळेल. भरपूर चांगले टेलिकास्ट पाहायला मिळेल. संजू मेस्कर साहेबांचं इथं स्वागत केलं जातं. डासिंग डायनामाइट आणि सातत्याने या स्पर्धेचं पहिलं पर्व आहे, त्याच्यामुळे प्रेक्षकांची अलटना गर्दी आणि मान्यवरांची देखील गर्दी आपल्याला सातत्याने या परिसरामध्ये पाहायला मिळेल. आज खरं तर भरपूर चांगलं प्रेम त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलं गेलंय. सध्या स्क्रीनवरती पाहतोय साहेबांचं इथं स्वागत केलं जातोय. त्याचनंतर दिवो अगोली साहेबांचं देखील स्वागत केलं जातोय. सध्या आपण स्क्रीनवरती पाहतोय. शाल प्रेमाचं प्रतिफूल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून स्वागत केलं जातोय. ही स्पर्धेची खासियत आहे, पहिला पर्व आहे परंतु स्पर्धा दमदार आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं इथं मान स्मरण केलं जातोय साहेबांच्या. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. हरिभाऊ करवंदे साहेबांचं देखील इथं स्वागत केलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमातून शाल प्रेमाचं प्रतिफूल आणि या स्पर्धेचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमातून या तिन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. जाऊया मॅचकडे. मॅच तिथं भरपूर महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक संघाचं पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. विनीतला पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, फटका भरपूर चांगला क्लासिकल फटका. पहिल्या बॉलवरती ठोकलाय षटकार. धावा मिळतील 6. सदन ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये. मी मगाशी उल्लेख केला होता खरं तर तलपेवाडी टीमचा. कारण पहिल्या मॅचमध्ये या खेळाडूंनी केलेली जी सुरुवात आहे ती अप्रतिम आहे आणि या खेळाडूंकडे ताकद भरपूर आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हरजीत करणं हे कुठल्या तरी टीमला माघारी परतावं लागेल. स्ट्रेट ऑफमध्ये उडालाय फटका भरपूर चांगला. 1 बॉल सीमा पार. दुसऱ्या बॉलवरती आलाय चौकार. धाव मिळतील 4 आणि या 4च्या मदतीने धावसंख्या पाहिली तर 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 47 धावांचा पाठला करायचा आहे आणि इथून 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार जरूर पाहायला मिळतात. आणि इथून गोलंदाज विनीतला इथून चांगला कमबॅक करावं ना, हे फार महत्त्वाचं असणार आहे. कारण जेव्हा गोलंदाजावरती प्रहार केले जातात ना, तेव्हा ते गोलंदाजाला किंमत असते का क्रिकेटचं हे काय असतं. क्रिकेटमध्ये कष्टाचं फळ करायचं असतं त्या गोलंदाजाला जरूर माहिती असतं. आणि 2 बॉलवरती 2 माला खाल्ल्यानंतर थोडासा कमबॅक करणं हे फार महत्त्वाचं आहे. थोडंसं खराब फंबलिंग विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. पण तिथून 45ला खराब चेंडू, व्हाईट बॉल
आणि एक अवंतर धाव जरूर पाहायला मिळते. अवंतर धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या दाफलकरवरती पाहायला मिळते. 11 धावा दाफलकरवरती पाहायला मिळत आहे. सदन संध्या स्ट्राईक एंडवरती पाहतो त्या खेळाडूच्या बॅटमधला एक षटकार चौकार आल्यानंतर अपेक्षा भरपूर असणार त्या खेळाडूकडे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत होता. बॅटची नरी जरूर लागली गेली होती, परंतु इथून विकेट किपरच्या माध्यमातून जराशा चुका पाहायला मिळतात. डॉट बॉल जरूर पाहायला मिळालाय आणि इथून जास्तीत जास्त डॉट बॉल काढणं देखील फार महत्त्वाचं असणार आहे मिस्करवाडी टीमला. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा यावेळेस सक्सेसफुल बॅट चिकट फलंदाज होईल बाद. पहिला धक्का बसतोय सधन बॅक टू द पॉवरलँड. कारण महत्वाचा विकेट होता. मागच्या मॅचमध्ये या खेळाडूंनी भरपूर चांगला खेळ केला होता आणि इथून त्याच दिशेने त्या खेळाडूच्या बॅटमधला एक षटकार एक चौकार जरूर पाहायला मिळाला होता, परंतु कमबॅक विनीतला पाहतोय. कौतुक केलं पाहिजे विनीत ह्या गोलंदाजाचं. जरी पहिल्या आणि दुसऱ्या बॉलवरती मार खाल्लं होतं मी, परंतु कमबॅक करण्याची ताकद देखील माझ्याकडे आहे आणि त्याचं प्रत्युत्तर जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भरत सध्या स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल, जो तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते पहिल्या पर्वामध्ये. खरं तर उद्याचा शेवटचा दिवस फायनल दिवस पाहायला मिळेल. कुठल्या संघाचा बोलबाला उद्याच्या दिवसामध्ये राहील, कुठला संघ चॅम्पियन ठरेल, जरूर आपल्याला उद्याच्या दिवशी पाहायला मिळेल. आजचा दिवस कोणाचा नशीब असेल हे देखील काही क्षणामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. नवीन फलंदाज भरतला पाहतो सध्या स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. क्रॉस होण्याचा प्रयत्न, फटका भरपूर चांगला आहे. 2 शतरक्षकाच्या मधून बॉल चालाय थर्ड मॅन मध्ये आउट ऑफ द पार. आलाही चौकार धावा मिळतील 4 आणि या 4च्या मदतीने धावसंख्या थोडे पुढे पाहायला मिळेल. धावसंख्या दाफलकरवरती लागल्या जातील 15 धावा. शेवटचा बॉल या षटकातला पाहायला मिळेल. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि इथून पॉवरफुल सध्या बॅटिंग पाहायला मिळते आहे. टीम बॅटिंग करत असताना तलपेवाडी टीमकडे आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही शेवटचा बॉल असेल या षटकातला. पाहायचं शेवटच्या बॉलवरती एखादा विकेट पाहायला मिळेल का. फलंदाज भरत आल्याला सुरुवात जरूर पाहायला मिळते चौकार आहे ना, परंतु इथून चांगलं कमबॅक चांगलं खेळ करणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. क्रॉस दी लाईन मारण्याचा प्रयत्न, टप्प्याला वेग भरपूर पाहायला मिळतो. पंचांचा षटक क्रमांक संपला जातोय. पहिले डॉट बॉल जरूर आला गेला आणि षटक क्रमांक देखील पहिलं संपलाय. पहिले षटक संपले. धावसंख्या दाफलकरवरती पाहायला मिळतील 15 धावा दाफलकरवरती आपल्याला पाहायला मिळते आहे. ससा बांगारे साहेबांचं सदू बांगारे साहेबांचं देखील इथं आगमन झाले. मी विनंती करतो की या व्यासपीठावरती तुमचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही वेळात वेळ काढून या स्पर्धेला बॅट दिली गेली आहे. मी दादांना विनंती करतो की या व्यासपीठावरती तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जव्या खेळपट्टीच्या दिशेने व्यक्तिगत दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. रामनाथ पहिला बॉल, पहिलाच बॉल स्ट्रेट टॉप मध्ये उडवला जातोय. फटका फसलाय, टिपलाय झेल. धक्का क्रमांक लागेल दुसरा. फलंदाज बाद होईल जयदास. पाकटा तपावेला आहे. सदू बांगारे साहेबांचा इथं सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करतो कॅमेरामॅनना की फोकस करायचं आपल्या जिथे टॉर्च बॉक्स पाहायला मिळतोय. सदू बांगारे काकांचं इथं स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. शाल प्रेमाचं प्रतिफलन या स्पर्धेची गोड आठवण म्हणून स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेश ईदच्या साहेबांच्या हस्ते स्वागत केलं जाते. भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळाली जाते. इथून पहिलाच बॉल पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवरती महत्त्वाचं विकेट बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल पार्थ हा फलंदाज पाहतोय सध्या स्ट्राईक एंडवरती. पहिल्याच बॉलवरती जरूर विकेट पाहायला मिळते. चांगला कमबॅक. पुन्हा एकदा हा बॉल स्लो पद्धतीचा पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल पाहायला मिळतील तेवढं दडपण असेल बॅटिंग करत असताना तलपेवाडी टीमला. जर सामना खुला करायचा असेल, दुसरे षटक चालू आहे, जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर मग तुम्हाला लढावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये कष्ट करावं लागतील. प्रत्येक बॉलवरती हल्ले चढवणे फार महत्त्वाचं असणार आहे. 47 धावांचा पल्ला करायचा आहे. पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा बॉल. टप्पा पडल्यानंतर इथून विकेट किपरकडनं पाहायला मिळत आहे चुका. आलाय नशिबाच्या लेग बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा
आणि या 4 धाबीने धावसंख्येत बदल धावसंख्येत दाखल पाहायला मिळतील 19 धावा सध्या स्कोर वरती पाहायला मिळत आहे. टप्पा भरपूर चांगला होता परंतु याच्यामधून विचार केला तर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळते. विकेट कीपरकडनं चुक्या पाहायला मिळतात. त्याचनंतर विकेट कीपरच्या पाठीमागे आपण जे 2 क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो त्याच्याकडनं देखील ह्या चुका पाहायला मिळतात. कदाचित जर तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल मग तुम्हाला एक धाव रोखवणं हे फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूचा कॉल आहे चुकीचा आणि इथून चुकीला माफी नाहीये. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय तिसरा फलंदाज पार्थ बॅक टू द डगआउट. निखिलला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 5व्या क्रमांकावरती. अविनाश आहे निखिल नाहीये. जर्सीवरती नाव निखिल आहे परंतु निखिल नाहीये अविनाश आहे. गोलंदाज तयार. अजून या षटकातले काही बॉलचा खेळ बाकी असणार आहे. नवीन फलंदाज अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जो 5व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रामनाथ बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल उडवलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. बॉलला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. आउट ऑफ द पार. षटकार. धाव मिळतील 6च्या मदतीने धावसंख्येत बदल धावसंख्या दाखल पाहायला मिळतील 25 धावा दाखल पाहायला मिळते. अविनाशने देखील आल्याला सुरुवात केली मोठ्या तडाख्याचं आणि गोलंदाजाचं स्वागत केला गेलाय. जास्तीत जास्त डॉट बॉल काढणं फार महत्वाचं आहे. हल्ले जरूर चढवले जात आहे कारण करो या मरो परिस्थिती आहे दोन्ही टीमला. इथून कुठला संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल असेल एक काही क्षणामध्ये जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती अविनाशला पाहतोय. त्याच्या बॅट मधनं आल्या मोठा तडाखा पाहायला मिळालाय. क्या बात आहे. फुटवर्कचा वापर. ठप्पा पडल्यानंतर डॉट बॉल. षटक क्रमांक संपला जात आहे 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा दाखल पाहायला मिळतील. बॉल शिल्लक असतील 6 आणि 6 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 22. समीकरण भरपूर आता कठीण आहे परंतु शेवटचा षटक कोणाच्या हातामध्ये असेल जो 6 बॉलमध्ये 22 धावा थांबेल. अजूनही 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अविनाश आणि भरत हे 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि दोन्ही खेळाडूकडे अपेक्षा भरपूर असणार आहे. जर या 2 खेळाडूची बॅटिंग लागली तर 6 बॉलमध्ये 22 धावा चेसिंग होऊ शकतात परंतु ते प्रयत्न करावे लागतील दोन्ही टीमला. तर तिसरा गोलंदाज कोण असेल जो 6 बॉलमध्ये 22 धावा थांबवेल ही आता सध्या प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. चला स्पीडअप करायचं. टीम मिस्करवाडी टीम उशीर करायचं नाहीये. लगेच स्पीडअप करा आणि सामना लगेच स्टार्ट करा. बॉलिंग ट्रॅकवरती करणला पाहतो. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल 6 बॉल 22 समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय आपण भरतला पाहतोय. भरतच्या बॅटमध्ये देखील एक चौकार पाहायला मिळाला. अविनाशच्या बॅटमध्ये देखील एक षटकार पाहायला मिळाला. म्हणजे दोन्ही खेळाडूंकडे ताकद आहे मोठ्या फटक्यांची परंतु गोलंदाजी कशी होईल याच्यावरती आता पूर्ण लक्ष लागले जाते. पहिला बॉल बॅट चिररीच पालमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. कॉल चुकीचा आणि इथून फलंदाज होईल रनआउटचा शिकार पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. पाच बॉल आणि 22 समीकरण पाहायला मिळतंय. कठीण सध्या परिस्थिती पाहायला मिळते. 5 बॉल आणि 22 धावा. कंपल्सरी 22 धावा हे काढणं फार महत्वाचं आहे. पाहायचं येणारे 5 बॉलमध्ये 22 धावा होतील की नाही हे सध्या प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सागरला पाहतोय जो 6व्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. 5 बॉल 22 समीकरण. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती करणला पाहतोय. पहिल्या बॉलवरती जरूर विकेट काढली गेली आहे आणि कमी वयाचा खेळाडू आहे. सातत्यानं मिस्करवाडी टीमकडे मी हा खेळाडू पाहायला गेलाय आणि अतिशय चांगला खेळ सध्या दोन्ही टीमचा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार करण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. शॉर्ट पीस बॉल
आक्रमण करत असताना इथून बीट केला जातो, परंतु तिथं घडलं काय, स्टंपवरती चेंडू मला वाटतं आढळला गेलाय आणि तिथून फलंदाज होईल बाद आल्या मात्र माघारी परतवला जाईल. धक्का क्रमांक लागतोय अजून एक. टीम बॅटिंग करत असताना तलपेवाडी टीमला फलंदाज सागर बॅक टू द डगआउट. दोन बॉल वरती 2 विकेट काढले गेलेत. हॅट्रिकचा चान्स सध्या गोलंदाजाच्या जोरावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ताकदवान गोलंदाजी पाहायला मिळते. पाहायचं हॅट्रिक पाहायला मिळेल का आजच्या दिवसामध्ये. विकेट हॅट्रिक गोलंदाज करणचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती जर विकेट काढलं तर आजच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिकचा विक्रम करणच्या नावावरती पाहायला मिळेल का. सध्या प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंड होते नवीन फलंदाज स्वप्नील. बॅटची एनर्जी पाहायला मिळते. फटका भरपूर चांगला आहे. टायमिंग तितकाच चांगला आणि बॉलला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. टप द पार षटकार. धावा मिळतील 6 आणि या 6च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 31 धावा दाखल पाहायला मिळतात. आता बॉल शिल्लक असतील 3 आणि 3 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 16. म्हणजे अजूनही चान्स आहे टीम बॅटिंग करत असताना तिलपेवाडी टीमला. 3 बॉल 16चं समीकरण पाहायला मिळतं. या बॉलवरती आक्रमण करणं फार महत्वाचं असणार स्वप्नीलला. शॉर्ट पीस बॉल आक्रमण केलाय. कमबॅक केलाय गोलंदाज करण आणि इथून डॉट बॉल. 2 बॉल 16चं समीकरण. सामना आता जवळजवळ टीम मेस्करवाडी टीमकडे आपल्याला पाहायला मिळते, कारण ह्या बॉलवरती प्रहार करणे हे फार महत्त्वाचं होतं आणि इथून डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅटची एनर्जी लागली जाते. फटका फसला जातो शतरक्षी चेंडूच्या खाली. पहिल्या टप्प्यावरती झेल उडवला गेला आणि दुसऱ्या टप्प्यावरती झेल टिपला गेला. फलंदाज बाद. धक्का क्रमांक आपण पाहिलं तर 6वा लागेल. स्वप्नील बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज ऑरियनला पाहतोय आता. फक्त या मॅच मध्ये उपचार तर शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती करण. शेवटचा बॉल. हा सामना आता मेस्करवाडी टीमकडे आपल्याला पाहायला मिळतोय. का वेग पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर डॉट बॉल. तिथं सामना जिंकलाय मेस्करवाडी टीम. हार्डलक टीम खरं तर बॅटिंग करत असताना तलपेवाडी टीम तुमचाही चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथून सामना सोडावा लागला झालाय.